पंत, आपका ये सवाल ही टेढ़ा है। आखिर पूछना क्या चाहते हो आप? म्हणजे राजे येणार तर त्यांची हिफाजत नाही का महत्वाची? हिफाजत हम करेंगे, उसकी फिक्र आप न करें पंत। ते तर आहेच हुजूर। अहो, तुमच्यावर जेवढा विश्वास आहे तेवढा दुसऱ्या कोणावरही नाही। पण तरी कोण कोण येणार आहे त्यांची नावं जाणून घ्यायची होती। हीरभाई बात तुम्हारे राजा से कहो कि इतना शक करना ठीक नहीं। हमारे साथ जितने लोग होंगे सब भरोसे के होंगे, जैसे फाजल, मसूद, भाई खान, अल्लाह बख्श खान। असं म्हणजे कोणी मराठी सरदार नसणार आहे का सोबत? नहीं, अभी सोचा नहीं है उनके बारे में। का भरोसा नाही का त्यांच्यावर? नहीं, ऐसा कुछ नहीं। नाही, आमचंही काही म्हणणं नाही। ठेवा ज्यांना ठेवायचे त्यांना। हाँ, वैसे सरदार बाजी घोरपड़े होंगे हमारे साथ। वो तो सिवा के रिश्तेदार भी हैं। नको बाजी नको, त्यापेक्षा केदारजींना ठेवा बरोबर। क्यों? काही नाही, आपलं असंच एक नाव सुचवलं होतं राजेंनी। बरं, येऊ मी? इजाजत? वक्त, रफ्तार और जोहर को कोई नहीं रोक सकता। क्यों केदार जी? सिर्फ केदार जी क्यों? कुछ तो गड़बड़ जरूर है। मुझे भी ऐसे ही लगता है। ये पंत कुछ पूछने नहीं, केदार जी का सुझाव देने आया था। यकीनन हुजूर, यकीनन। बाजी राजे का नाम लिया तो ना कहा उसने, और केदार जी चलता है। इतने मराठा सरदार है मेरे छावनी में, और ये सिवा केदार जी का ही नाम क्यों ले रहा था? हुजूर, दाल में जरूर कुछ काला है। पूरी दाल ही काली है। गंगाधर पंत, याचा अर्थ सिद्धीच्या पायात तुम्ही साप सोडलात तर? होय राजे, आपल्या सरदारांबद्दल त्याचं मन शंकेकोर होणार हे निश्चित। शाबास पंत। राजे, आपल्या भेटीसाठी तो खूप आतुर झालाय। भेटीविषयी सिद्धीच्या मनात काही किंतु परंतु नाही, तो उतावीळ आहे। त्याचे डोळे? डोळ्यात आतुरता दिसते आणि आनंदाची एक वेगळीच छटा। बर पंत, भेटीच्या ठिकाणी कोण कोण असणार? भेटीच्या ठिकाणी फाजल खान, भाई खान, अल्लाह बख्श एवढेच? आणि स्वतः सिद्धी। याचा अर्थ हमखास दगा। दगा? होय गंगाधर पंत, दगा। सिद्धी जौहर भेटीसाठी एकही अट घालत नाही। तो भेटीसाठी उतावीळ आहे। भेटीच्या ठिकाणी एकाही मराठा सरदाराला ठेवत नाही। याचा अर्थ सिद्धी जौहर आम्ही जाईपर्यंत, आम्ही पोहोचेपर्यंत थेट हल्ला करणार। अरे देवा! होय,
ज्या अर्थी सिद्धी जौहरच्या मनात वाघनखाविषयी काहीच येत नाही, तो अफजल खानाचा इतिहास विसरतो, प्रतापगडाचा पायथा पन्हाळ्याच्या पायथ्याशी विसरतो। याचा अर्थ सिद्धी जौहरच्या तलवारीनं आमचं रक्त बघायला सुरुवात केलीये। गंगाधर पंत हल्ला होणार। मग आता आपण माथ्यावरच राहायचं की पायथ्याशी जायचं, यापैकी एक पर्याय निवडायला हवा। सुरक्षितता की धोका? रामाजी हवालदार। जी, मी रामाजी हवालदार, महाल निहाय किल्ले कोंढाणा। कुणाची तक्रार? लुमाजी बोत्रे, मुकदम मोजे, पारगाव माळा, प्रांत पुणे। यांनी माझ्याजवळ अशी तक्रार केली की कोंडाजीने लुमाजीचे 6 खून केले। दंडेलशाही करून मोकदमी करकर करतात अशी तक्रार आहे। म्या लुमाजी बोत्रे आऊसाहेब। तू काय केलंस? म्या त्याचं 2 खून पाडलं। कधीपासूनची ही कलागत आहे? 20-25 साल पुराणीची आहे। 20-25 साल पुराणी, ठीक आहे। तू हे चांगलं केलंस? नाही, मी त्याचं 2 गडी मारलं, पण ह्यानं माझं 6 माणसं मारल्यानंतर मी याचं 2 खून पाडलं। आता तुझं काय म्हणणं आहे ते सांग। माझं आऊसाहेबांच्या चरणी एकच मागणं आहे, मला माझी मोकादमी पाहिजे, त्यात कर नको। कोंडाजी लुमाजी बोत्रे यांच्या घरातली 6 माणसं मारली, वाद मिटला का? नाही। लुमाजी? नाही मिटला। रागाच्या भरात किती माणसं मारली नाकोण्यांच्या घरातली? 2। वाद मिटला का? नाही मिटला हो साहेब, पण तो वाद आता तुम्ही मिटवा। आता जर हल्ला केला तर हे मावळे सोडणार नाहीत, ठार मारतील। पण जर नाही मारलं तर बादशाह सोडणार नाही। 20 दिन के अंदर अंदर जीजाबाई का जनाजा निकलना चाहिए, समझ गए? 10 दिवसात जिजाबाईला ठार मारलंच पाहिजे, नहीं तो मेरे लाडले बेटे इसाक को बादशाह नहीं छोड़ेगा। आणि माझ्या घराला सोडणार आहे का बादशाह? पण तुला माहिती है ना, मेरा बेटा मेरे लिए कायनात है। आम्ही न्याय देतो, तो असा की फरार कोंडाजीने आपली निम्मी पाटीलकी लुमाजीस द्यावी, आणि लुमाजी वडीलधारा असल्याने त्याने वडीलपणा करावा। यापुढे पाटीलकीचा वाद संपला। कबूल? कबूल। एकतर स्वराज्यावर प्रसंग काय आलाय, शाहिस्त खान फौज घेऊन चालून आलाय, आपले राजे पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले, आणि तुम्ही माणसं मारताय? हे बरं नाही। ज्या कोंडाजीने ही कलागत केली आहे त्यास काय प्रायश्चित्त मिळेल याची कल्पना न केलेलीच बरी। रामाजी हवालदार, कोंडाजीस हजर करा दिवाणात। जी आऊसाहेब। आमची इच्छा आहे यापुढे पारगावात एकोप्यानं राहावं, तर सुख शांती मिळेल। लुमाजी, तूही गुन्हेगार आहेस, यापुढे अशा कलागती चालणार नाही।
निकाल झाला आहे. राजमुद्रा उठून कागद घेऊन जावा. चला राणूबाई. झालं? हो, तुम्हास कंटाळा नाही ना आला? नाही तर छान न्याय केला. चला. एक सांगायचं होतं बाजीराजे. बसा. बोला. ही गोष्ट आपल्यातच व्हायला पाहिजे, बाहेर जाता कामा नये. विश्वास ठेवा, गोष्ट बाहेर जाणार नाही. बोला. बाजीराज, मला त्या सिद्धीवर संशय आहे. पण काय म्हणा, अहो तू सिद्धी तिरक्या चालीचा आहे. आपल्या मराठी सरदारांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्या हो. म्हणून सांगतो, तू सिद्धी दुजा भाव करतोय. तो सिद्धी आपल्या मजबी सरदारांना संकट घेऊन संधान साधतोय त्या शिवाजी संकट. आपल्याला वगळून. झालं का तुमचं एरंड्याचं गुराळ सुरू? हा, अहो एरंडाचं गुराळ. अहो तो फितुरी करतोय आदिलशाही तख्ताशी. काय बोलताय? बोलतोय ते बरोबरच बोलतोय. पण राजे म्हणाले, आपल्या रक्ताच्या मराठी सरदारांना विसरू नका, त्यांना आवर्जून द्या. यात मराठी असण्याचा काय संबंध? आम्ही आदिलशाही सेवेत आहोत. आहातच की, पण निष्ठा कशी असावी ही मराठी माणसांनाच माहित, जसे तुम्ही. आणि तसंही तो सिद्धी काय आपल्यासारखा निष्ठावंत आहे होय आदिलशाही तख्ताशी? केव्हा नव्हता, पण आता हाय ना. आता गेले 5-6 महिने त्या पन्हाळ्याला येडा देऊन बसलाय. तो काय फितुरी कराया? होय. तुमचं म्हणणं काय आहे? तुम्हासनी संशय का आला? अहो सिद्धी हुजूर आणि शिवाजी राजे यांची गुप्त भेट होणार आहे. गुप्त भेट. ते तुला कसं रे ठाऊक? मी 10 ठिकाणी 4 लोकांना भेटतो आणि ऐकतो. मालक कानावर पडलं ते तुम्हाला सांगितलं. आता खरं बी असेल आणि खोटं बी असेल. पण तर आपण आणि माझ्याकडे कसं काय? राजांची आज्ञा. म्हणजे अहो आता तुमचे सिद्धी साहेब आणि राजे यांच्यात गुप्त सुलूक होणार आहे. सिद्धी साहेबांनी तसा निरोप पाठवलाय. निरोप? आणि तो कसला? भेटीच्या आग्रहाचा निरोप, दुसरा कोणता? आपणच त्या शिवाजीकडे प्रस्ताव धाडला तर? नाही, पण समक्ष भेट मागू. एकाच भेटीत समद ठरून जाईल. मैं किसी के सामने नहीं झुकूंगा, और उस शिवा के सामने तो बिल्कुल नहीं. भले कुछ दिन और लग जाए, लेकिन मैं एक कदम भी पीछे नहीं हटूंगा. अहो संशय घ्यायला एक नाही, लई कारण आहेत. कसं आहे केदारजी, खूप दिवस झाले आपण नुसताच वेळा देऊन आहोत. म्हणजे ते म्हणतात ना, रिकाम मन सैतानाचं घर, तशी गत झाले आपली. तुम्ही काय म्हणतात असं नसेल. आणि दोघांमध्ये बैठक झाली, भेट झाली तर चांगलंच आहे की. तो शिवाजी शरण आला तर आपण बी लवकर सुटू इथून. काय अहो पर भेटीच्या वेळी तुमच्यासारखा मातबर सरदार नको का संकट? आणि तो शिवाजी म्हणून जो समोर येईल तो खरा का खोटा हे नग ओळखायला. आणि तुमच्याशिवाय त्या शिवाजीला ओळखणारा फौजत दुसरा कोणी नाहीच हो. एव्हा की बरोबर बोललात तुम्ही. म्हणून म्हणतो तुम्हाला तरी सांगायला हवं होतं. पर इथं अहो तुम्हालाच बाजूला ठेवण्यात आलंय. काय आमासनी बाजूला? बाजीराज, मी आज सांगतो, यांच्यावर विश्वास ठेवू नका. इकडं कुठंतरी पाणी मुरतय. तो सिद्धी हात मिळवणी करणार त्या शिवाजी संकट. जर का त्याने असं केलं तर आपली मुंडकी कापली जातील इजापूरच्या येशीवर.
गर्दन पकडण्याचं सोडा, गर्दनी मारल्या जातील. पण मग राज, त्यासाठी फितुरी अजून मुरायला पाहिजे. फितुरी मुरलीये, रुजलीये छावणीत बाजी प्रभू. नाही, माझं म्हणणं होतं की प्रत्येकानंच प्रत्येकाकडे संशयानं बघायला पाहिजे. तसं झालंय बाजी प्रभू. म्हणजे संशयाची सोयी आधी केदारजीकडे, केदारजीकडून बाजी घोरपडेंकडे आणि बाजी घोरपडेंकडून फाजल खानाकडे. तसंच चाललंय राज. असं म्हणतात की घर का भेदी लंका ढाय. जर हेच लोक बिथरले तर आपलं काम सोपं होईल. बिथरलेच राजे. आता मी जातो येतो ना त्यांच्या छावणीत, दिसतंय तसंच वातावरण. म्हणजे बेबनाव सुरू झालाय. हो ना. कसं आहे राजे, आता बाजी राजे घोरपडे, केदारजी ही आदिलशाहीतली जुनी खोड आहे. आणि बाजीराजे घोरपडे तर पराक्रमी आणि हुशार. आता त्यांना डावलून मोहीम कुणाला दिली तर सिद्धीला. आता तो सल आहेच की बाजींना. शिवाय हे सगळे सरदार सिद्धी जौहरला आदिलशाहीचा सच्चा सरदार समजत नाहीतच. आणि सिद्धी जौहर सुद्धा या सरदारांना किंमत देत नाही, फक्त कामापुरते जवळ येतात. बरोबर आहे राज. ओ, मी हरेकाकडे जातो, कुणीच कुणाबद्दल चांगलं बोलत नाही. मी सांगतो ना, जेव्हा मी सिद्धीला म्हटलं की बाजी नको, केदारजी हवा, बाजी नको, केदारजींना ठेवा. बरोबर. क्यों? तर सिद्धीच्या डोळ्यात मला एक वेगळाच संशय दिसला. केदारजी का, भाई खान का नको असं. याचा अर्थ एकच, सिद्धी जौहरच्या मनात संशय घुसलाय. आता तो संशय बळावला पाहिजे. छावणीत फितुरी झाल्याची आवई उठली पाहिजे. मग त्यासाठी काहीतरी युक्ती केली पाहिजे राज. बांदल फितुरी ही लोभात लपलेली असते, ईर्षेत दडलेली असते आणि तिरस्कारानं झाकलेली असते. शिवा, जी राज. त्या केदारजीच्या तंबूत काही मोहरा लपवल्या पाहिजे. जमेल? जमवतो.